नमस्कार मैत्रिणींनो, मम्माज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक नवीन डिश ट्राय करणार आहोत। तशी ती जुनीच आहे, पण आज मी पहिल्यांदा बनवते। कुळथाचे शेंगुळे बनवते, त्याला कोणी जिलेबी पण म्हणतात। त्यासाठी इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे यांची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। इथे मी 1 वाटी कुळथाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। त्यानंतर आपण ती पेस्ट तयार केलेली आहे ती त्या पिठामध्ये टाकायची आणि पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं घट्ट मळून घ्यायचं। त्यामध्ये मी ती पेस्ट टाकली। थोडीशी पेस्ट आपल्याला फोडणीसाठी ठेवायची आहे। लागता पाणी टाकत राहायचं त्याच्यामध्ये थोडं थोडं करून आणि ते पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। त्यावर थोडा तेलाचा हात लावायचा, व्यवस्थित असं चांगलं मळून घ्यायचं। त्यानंतर मी एका लाकडी चॉपरला तेल लावून घेतलेलं आहे, ते चिटकू नये म्हणून, आणि त्यावर असे गोल गोल करून पसरवलेले आहे मी। छान असे बारीक करायचे आहे, त्यांना छान येतात ते आणि चवीलाही खूप छान लागतात आणि शिवाय ते पौष्टिकही असतात। या प्रकारे मी असे सगळेच तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर मी आता फोडणी तयार करून घेणार आहे। आपले सगळे इथं तयार करून झालेले आहे, वळवून झालेले आहे ते। आता आपण फोडणी देणार आहोत। मी हे कुकरमध्ये बनवणार आहे, झटपट तयार होतात ते। इथे मी 3 चमचा तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे। त्यानंतर आपण जी पेस्ट ठेवलेली आहे ना, ती त्यामध्ये टाकायची। चांगली परतवून घ्यायची आहे ती पेस्ट। त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आहे। नंतर मग आपल्याला लागेल तसं पाणी आपण यामध्ये ॲड करत जायचं आहे। आपली पेस्ट इथं परतवून झालेली आहे। त्यामध्ये मी पाणी टाकलं आणि त्यानंतर एक थोडंसं पिठाचा गोळा घेतलेला आहे। जे पीठ आपण घेतलेलं आहे ना, त्यातनं थोडंसं पीठ घेतलं आणि त्याला असं पाण्यामध्ये मेल्ट करून घेतलेलं आहे मी। पाण्यात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, त्याला कुठल्या प्रकारची गिठोळी नाही ठेवायची। त्यानंतर हे पाणी आपल्याला त्या आपण जी फोडणी दिली त्या फोडणीत टाकायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, त्याच्याने छान टेस्ट येते म्हणून टाकलेलं आहे मी। त्यानंतर ते पाणी यामध्ये मी टाकून घेणार आहे। आपण जे पिठाचं पाणी केलं आहे ते टाकून घेतलं। नंतर त्याला उकळ आली, त्यानंतर मी ते शेंगुळे त्याच्यामध्ये टाकून घेतले आहे। त्यानंतर त्याच्यात 3 शिट्ट्या घेतल्या आहे मी। त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली। त्यानंतर मी कुकरचं झाकण लावून घेतलं, 3 शिट्ट्या होऊ दिल्या। अगदी झटपट तयार झाले आपले शेंगुळे, किंवा याला कुळथाची जिलेबी असेही म्हणतात। तुम्ही यावर तेल टाकूनही खाऊ शकता, खूप छान लागतात आणि शिवाय हे पौष्टिकही आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।